नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला आणि भारताचा तिरंगा फडकवण्यात आला. अनेक धर्म, हजारो जाती, अगणित भाषा, आहार विहार, आचार विचार, प्रकृती संस्कृती अशा विविधतेने नटलेल्या भारत देशाला घटनेच्या एकाच छत्राखाली आणण्यासाठी आपण संविधान स्वीकारलं. खरं तर संविधान म्हणजे भारतीय समाज लिहित असलेली एक चालती बोलती कविताच. जगभरामध्ये लोकशाहीची शोधयात्रा सुरू असताना 20व्या शतकाच्या मध्यावर भारतानं गवसणी घातली संविधानाला आणि सुरू झाला एक अद्भुत प्रवास. स्वातंत्र्य, समता आणि सहभावाच्या साक्षीनं न्यायाची कास धरत लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या रस्त्यानं अंधाराला दूर सारत प्रकाशाला कवेत घेणारा हा आसमंत संविधानाच्या कंदिलाने उजळून निघाला. तेच संविधान तुमचं आमचं अभिमान काय आहे याच्यावरती बोलण्यासाठी कोड क्रमांक 24 विषय बोलतोय आपले संविधान, आपला अभिमान. मित्रांनो, भारताबद्दल बोलत असताना विन्स्टन चर्चिल असं म्हणायचे की भारत हा देश नसून तो फक्त आणि फक्त लोकसंख्येचा एक समूह आहे. खरं तर गेल्या 75 वर्षामध्ये या लोकसंख्येच्या समूहाला या संविधानानं एकत्रित तर बांधलंच, परंतु जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग यांसारख्या संकुचित निष्ठांच्या चौकटीमध्ये अडकलेल्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे, अविवेकाकडून विवेकाकडे, रूढीवादातून बुद्धिवादाकडे, विषमतेतून सहिष्णुतेकडे, भेदातून अभेदाकडे जाण्याचा मार्ग या संविधानानं दाखवलेला पाहायला मिळतो. की ज्या संविधानानं या समाजामध्ये आधुनिकतावादी, मानवतावादी, समतावादी, विज्ञानवादी, विवेकवादी, पर्यावरणवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचार रुजवण्याचं काम केलं. म्हणून संविधान हे मला महत्वाचं वाटतं आणि त्याचमुळे संविधान हा आपला अभिमान आहे. खरं तर मित्रांनो, संविधान हा आपला अभिमान असण्याची अनेक कारणे असलेली पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये संविधानामध्ये अशा आणखी कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहे की ज्याच्यामुळं संविधान हे आपल्याला आपला अभिमान वाटायला लागतं. खरं तर या संविधानाच्या माध्यमातून समाजातली सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी या संविधानानं इथल्या पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना अधिकार देण्याचं काम केलं. आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. सांस्कृतिक विषमता नष्ट करण्यासाठी बहुसंख्याकांच्या बरोबरीने अल्पसंख्याकांच्या सुद्धा अधिकारांचं हनन होणार नाही याची काळजी या संविधानाच्या माध्यमातून घेतलेली पाहायला मिळते. खरं तर हे भारतीय संविधान फक्त आणि फक्त मानवाच्याच कल्याणाची परिभाषा बोलत नाही. हे भारतीय संविधान पर्यावरणाच्या जागरूकतेबद्दल आणि प्राणीमात्रांच्या भूतदयेबद्दल सुद्धा चर्चा करतं. म्हणून मला संविधान महत्वाचं वाटतं आणि त्याच्यामुळेच हे संविधान हा आपला अभिमान असलेलं पाहायला मिळतं. मग मित्रांनो, याच भारतीय संविधानाला आता 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हेच भारतीय संविधान आपला अभिमान कसं हे आपण कळत असताना या संविधानाच्या गेल्या 75 वर्षाच्या वाटचालीचा आढावा सुद्धा तुमच्यासमोर मांडणं मला याच विषयामध्ये तितकंच महत्वाचं वाटतं. मग या वाटचालीचा आढावा मांडत असताना याच्यातला सर्वात पहिला महत्वाचा टप्पा जर कोणता असेल तर ते म्हणजे संविधान स्वीकारल्यानंतर, संविधानाच्या अंमलबजावणीनंतर 1950 ते 1967 पर्यंतचा, ज्याच्यामध्ये 21 घटना दुरुस्ती करण्यात आल्या. एस.के. गोपालन केस पासून ते गोलकनाथ प्रकरणापर्यंत अनेक महत्वपूर्ण निकाल याच कार्यकाळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले पाहायला मिळतात. या कार्यकाळामध्ये संविधानाच्या अंमलबजावणीवरती जास्तीत जास्त भर दिलेला पाहायला मिळतो. त्यानंतर 1968 ते 1977 पर्यंतचा दुसरा कालखंड मला महत्वाचा वाटतो, ज्याच्यामध्ये मात्र भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. याच कार्यकाळामध्ये न्यायिक सक्रियता आणि संसदेशी संघर्ष तयार झालेला पाहायला मिळतो. कारण भारत हा दुष्काळ, आणीबाणी आणि त्याचबरोबर ती युद्ध अशा संक्रमणाच्या अवस्थेतून जात होता. 42वी घटना दुरुस्ती असू द्या किंवा केशवानंद भारती सारखा महत्वपूर्ण निकाल असू द्या, त्याचा निकाल याच कार्यकाळामध्ये दिलेला पाहायला मिळतो. त्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा जर कोणता असेल तर ते 1978 ते 2014 पर्यंतचा कालखंड मला महत्वाचा वाटतो, ज्याच्यामध्ये मनेका गांधी प्रकरणापासून ते मिनर्वा मिल्स खटल्यापर्यंत, शहाबानो प्रकरणापासून ते 2014च्या कोपर्डी प्रकरणापर्यंत अनेक महत्वपूर्ण निकाल याच कार्यकाळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने देण्याचं काम केलं. याच कार्यकाळामध्ये संविधानिक नैतिकता आणि संविधानिक सक्रियता इथं निर्माण झालेली पाहायला मिळते. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा कोणता असेल तर तो म्हणजे 2014 नंतरचा कालखंड, ज्याच्यामध्ये संविधानाच्या उदारमतवादी व्याख्येवरती विशेष भर दिलेला पाहायला मिळतो. 2014च्या पेसा कायद्यापासून तिहेरी तलाक, 370 ते आत्ताच्या एक देश एक निवडणुकीपर्यंत अनेक विधेयक इथल्या संसदेनं सुद्धा पारित करण्याचं काम केलं.
अनेक निकाल इथल्या सर्वोच्च न्यायालयाने देण्याचं काम केलं की ज्या अशा अनेक निकालांनी आणि विधेयकांनी या संविधानाला नवनवीन आयाम प्राप्त करून दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळं संविधान आपला अभिमान कसा हे समजून घेत असताना गेल्या 75 वर्षाची ही संविधानाची वाटचाल सुद्धा समजून घेणं मला तितकंच महत्वाचं वाटतं। मग मित्रांनो, खरं तर या जगामध्ये अनेक देशांना आपलं आपलं संविधान आहे, परंतु भारताच्या संविधानामध्ये असं नेमकं कोणतं वेगळेपण आहे की ज्याच्यामुळं ते संविधान आपल्याला वेगळं वाटायला लागतं, याची सुद्धा काही कारणं तुमच्या समोर मांडणं मला गरजेचं वाटतं। मुळातच भारतीय संविधानकर्त्यांची मानसिकता हे फक्त भारताचं कल्याण व्हावं, भारतीयांचंच कल्याण व्हावं अशी नव्हती। त्यांची मानसिकता हे विश्वमानवाचं कल्याण व्हावं अशी होती। माणूस जसजसा मूल्यात्मक बनत जाईल तस तसा तो विश्व कुटुंबवादाकडे जाईल, त्याला त्या दिशेनं घेऊन जाणं हा इथल्या संविधानकर्त्यांचा ध्येयवाद असलेला पाहायला मिळतो। म्हणून भारतीय संविधान हे इतर संविधानांपेक्षा हे वेगळं ठरायला लागतं, म्हणून तो भारतीय संविधान ते भारतीय संविधान हा आपला अभिमान असलेला पाहायला मिळतो। मग मित्रांनो, एका बाजूला या संविधानाचा जागर करीत असताना, संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले असताना संविधानाला फक्त आणि फक्त शोभेचा दर्जा देऊन चालणार नाही, तर संविधानातली जी मानवी मूल्य आहेत ती इथल्या समाज व्यवस्थेमध्ये प्रस्थापित होणं ही आजच्या काळाची गरज आहे। आजच्या काळामध्ये आपला अभिमान असं म्हणत असताना या संविधानातली मूल्य ही फक्त संविधानामध्ये न राहता ती इथल्या समाज व्यवस्थेमध्ये प्रस्थापित होत आणि त्याच्या माध्यमातून बदल घडावा, तो बदल येत्या काळामध्ये घडेल एवढाच माफक आशावाद व्यक्त करतो। आणि शेवटी इतकंच म्हणतो, जेव्हा मार्ग स्मशानातून जात असतो तेव्हा चिता बघून घाईवरायचं नसतं, घेता आला तर घ्यायचा असतो, चितेवरून अंगार, क्रांतीसाठी शृंगार, म्हणून तीच क्रांती या संविधानाच्या माध्यमातून धगधगती राहो। मनपूर्वक धन्यवाद।